माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहा, लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनं. बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 64. रामाचे मन वळविण्याचे सर्वांचे प्रयत्न. असौच निवृत्तीनंतर आता भगवंताच्या सोबत सर्वांची बैठक झाली. चर्चासत्रांना प्रारंभ झाला. श्री भरत, महर्षी वसिष्ठ, अयोध्येचे मंत्रिमंडळ हे सारे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एकटे श्रीरामाशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा एका दिवसात संपलेली नाही. पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी अशी अनेक दिवसपर्यंत चाललेली चर्चा ही केवळ तासाभराची चर्चा नाही. रोज रोज नवीन मुद्दे घेऊन श्री भरत उपस्थित होतात. भरतांना एक गोष्ट ठाऊक आहे की दादा किती भाऊक असले तरी पण महत्वाच्या क्षणी दादाला एखादी गोष्ट कर्तव्यानं पटवून द्यावी लागते, तरच ते करतात. त्यामुळे आपल्याला रडून रडून दादाला अंश नाही करता येणार. त्याला पटवून द्यावे लागेल की अयोध्येला परत येणे तुझे कर्तव्य. हे पटवून देण्याकरिता अनेक शास्त्राचा उपयोग करावा लागेल. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र सर्वांचा उपयोग करून श्री भरत नवीन मुद्दे तयार करतात. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भरतांनी मोठ्या उत्साहाने मुद्दे तयार करावेत. भगवंताने बोलता बोलता त्याचे खंडन करावे. भगवंतांनी केवळ भरताच्याच नव्हे तर वशिष्ठ मुनींच्या मुद्द्याचे देखील खंडन केले आहे. भगवान अत्यंत श्रेष्ठ वाक्पटू आहेत. त्यांचा युक्तिवाद केवळ अजोड आहे. हा युक्तिवाद बराच लांबलचक आहे. विस्तार भयास्तव त्याची थोडीशी झलक आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा भरतांनी विषय सुरू केला. माझ्या मातेने लोभापायी राज्याची याचना केली. मातेला अंशीभूत होऊन बाबांनी पण ते मान्य केले. मुळात या सर्व विषयाचा विकारांच्या मधून आरंभ होतो. भगवंताने भरताला येथे थांबवले आणि म्हणतात, भरता, माता पित्यावर दोषारोपण न करता तुला जितके सांगता येईल तितके सांग. बाबांची चूक, आईची चूक तूही सांगू नये, मी सांगू नये. मी त्यांच्या दोषारोपण केलेले नाही, मग तू का करतोस? माता पित्याच्या दोषांची चर्चा पुत्रांनी करावी हे योग्य नाही. या ठिकाणी माता पित्याचा दोष नाही. आता भरताने पुन्हा आपले मुद्दे सांगायला सुरुवात केली. ते सांगतात, आपल्या अयोध्येची परंपरा ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करण्याची आहे. यामध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार बाबांना पण नाही. भगवंत म्हणाले, ही गोष्ट त्यांच्या पण हातात नव्हती. भरता, हे गोष्ट तुला ठाऊक पण नाही की आपल्या सर्वांचा जन्म होण्यापूर्वीच बाबांनी तुझ्या आजोबांना म्हणजे महाराज अश्वपतींना शब्द दिला होता. त्या शब्दामुळे या राज्याचा अधिकार मी जन्माच्या आधीच घालवून बसलो. कैकेयी मातेशी लग्न करण्यापूर्वीच आपल्या बाबांनी तुझ्या आजोबा अश्वपती यांना शब्द दिला होता की कैकेयीला होणारा पुत्र सिंहासनाचा उत्तराधिकारी होईल. आणि हा शब्द त्यांनी आधी दिलेला असल्यामुळे त्यांनी जे केले त्यात मला योग्य काही वाटत नाही. आईने हे लोभाने मागितले आणि वडिलांनी ते कामाधी होऊन दिले, हे तुझ्या म्हणणे चूक आहे. श्री भरत म्हणता, दादा तुम्हाला हे सांग की समजा मला राज्य मिळावे याकरता बाबांनी आजोबांना शब्द दिला असेल, पण त्यांनी तुला वनात कशा करता पाठवले? तुझा अपराध काय होता? राज्य कोणी करायला पाहिजे याचा विचार आपण नंतर करू. तू आधी अयोध्येला परत चालायला काय हरकत आहे? कोणत्या शिक्षेपायी तू वनात आलास? प्रभू रामचंद्र म्हणतात, मी शिक्षा म्हणून सहन करत नाही. कुठल्याही अपराधामुळे मला वनात पाठवण्यात आलेले नाही. मी माझ्या वतीने पितृसेवा म्हणून व्रत घेऊन वनात आलो आहे. माझ्या पित्याला संकटातून सोडवण्याकरता मी हे व्रत घेण्याची आवश्यकता होती. हे व्रत मी आता घेतले असे कदाचित तुला वाटेल, पण भरता मी जेव्हा बाबांच्याकडे गेलो तेव्हा कैकेयी मातेने वर मागितल्यानंतर जेव्हा बाबांचे मी पहिले दर्शन घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जो भाव होता तो फार विचित्र होता. सत्याच्या पाशाने बाबा बांधले गेले होते. ते मला वनात जायला सांगू शकत नव्हते. मी वनात गेल्याशिवाय त्यांना कैकेयी मातेचे वर देता आले नसते. बाबांच्या नेत्रामध्ये त्या वेळेला इतका दैन्याचा भाव दाटलेला होता की आता हे मी माझ्या मुलाला सांगू तरी कसे? असल्या असत्याच्या कलंकातून वाचू तरी कसे? माझ्या बाबांच्या नेत्रातील तो भाव पाहून मी माझ्या मनाने हे व्रत घेतलेले आहे. माझ्या पित्यासमोर मी या व्रताचा स्वीकार केला. भरत म्हणतात, दादा ज्याच्या करता राज्य मागितले गेले तो मी, आणि जिने राज्य मागितले ती आई, हे सगळे तुला राज्य परत करण्याकरता आलो आहोत. समजा माझ्याकरता आईने मागितले, मी घेतले, पण आता ते मी परत देण्याकरता आलो आहे ना. भगवंत म्हणतात, भरता ज्याच्याकरता राज्य मागितले तो आलास, जिने राज्य मागितले तो ती पण आली आई, पण ज्यांच्याकरता मी वनवासाचे व्रत घेतले ते माझे बाबा कुठे रे? माझे बाबा कुठे? माझे बाबा कुठे? माझ्या बाबांच्या जीवनाच्या अंतिम जीवनामध्ये
दिवसामध्ये घडलेली घटना आहे. त्यांच्या समोर मी गेलेली प्रतिज्ञा मी त्यागू शकत नाही. मला माझे व्रत पूर्ण केले पाहिजे, त्याशिवाय बाबांची त्यांच्या वचनातून सुटका होणार नाही. श्री भरत म्हणतात, दादा एक काम कर, मोठ्या भावाचे व्रत धाकट्या भावाला करता येते, गुरुचे व्रत शिष्याने केलेले चालते, पित्याचे व्रत पुत्राला करता येते. कुणीतरी व्रतपालन केले पाहिजे ना. मग तुझ्या ऐवजी मी वनात राहतो, 14 वर्षापर्यंत वनवासाचे पालन मी करतो. तो अयोध्येमध्ये राज्य कर, माझ्या परंपरेचे पण रक्षण होईल, माझ्या मनोभावाचे पण रक्षण होईल, जनतेची इच्छाही पूर्ण होईल आणि तू सांगतोस त्याप्रमाणे व्रताचे पालन होईल. यावर भगवान म्हणतात, तुझे म्हणणे बरोबर. अशा प्रकारे प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत पूर्ण करता येते, पण प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत करणे शास्त्रानुसार फक्त 3 लोकांचाच अनुमत होय. एखाद्या वृद्धाला, तसेच एखाद्या आजारी पडलेल्या माणसाला प्रतिनिधी मार्फत व्रत पूर्ण करता येते, किंवा तुरुंगात जर कुणी पडले असेल तर त्याचे व्रत दुसऱ्याला करता येते. मी वृद्ध नाही, मी आजारी नाही, मी तुरुंगात नाही, त्यामुळे माझे व्रत मी तुला सांगू शकत नाही. व्रतामध्ये प्रतिनिधी या 3 अवस्थेतच चालतो. रात्री श्री भरत मंत्रिमंडळाच्या सोबत बसतात आणि म्हणतात, मी एकटाच भांडण करतो आहे, मी एकटाच सगळे मुद्दे काढतो आहे, तुम्ही लोक काहीच बोलत नाही, तेव्हा तुम्ही देखील बोला ना. दुसऱ्या दिवशी जांबाली नावाच्या एका मंत्र्याने बोलायला सुरुवात केली आणि सुरुवात करताना त्याने मुळावरच घाव घातला. तो म्हणाला, हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे असे म्हणून हे दोघे भाऊ भांडत करत आहेत. हे धर्म चरण बरळणे मूर्ख लोकांचे लक्षण. कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही? कुठला धर्म? माणसाने पुरुषार्थाने सुखी जीवन जगावे. कुणी पाहिले मेल्यावर स्वर्ग आहे का नरक आहे? इतके चांगले राजबिंडे राजकुमार तुम्ही, अंगाला भस्म काय फासले, डोक्यावर केसांच्या झटा काय केल्या, हे तुम्हाला शोभते काय? धर्माने तुम्हाला पंगू बनवले आहे. जाबारी हा अयोध्येचा मंत्री आहे. त्याचे संभाषण ऐकल्यावर भगवंताने वशिष्ठांना प्रश्न विचारला, गुरुदेव, ह्या माणसाला मंत्रिमंडळात कुणी घेतले? ज्याला धर्माचा विश्वास नाही, ज्याला शास्त्राचा विश्वास नाही, असा मनुष्य अयोध्येच्या मंत्रिमंडळात आला कसा? याआधी भगवंताने वशिष्ठांना विचारले आणि त्यानंतर जांबालीच्या मताचे खंडन केले. त्या चर्वाक माताचे खंडन करताना भगवंताने स्वतः जोड युक्तिवाद केला. त्यामुळे जांबाली चूप बसले. वशिष्ठ म्हणाले, रामा, हा जांबाली नास्तिक नाही, तो धर्म मानणार आहे, पण तुम्हा दोघा भावांना समजवण्याकरता आता हे युक्त्या चालल्या आहेत. भरत वशिष्ठ मुनींना विचारतात, गुरुदेव, तुम्ही तुमचे मत सांगा हो. वशिष्ठ म्हणाले, अयोध्येच्या परंपरेप्रमाणे ज्येष्ठाने राज्यकारभार करणे हेच योग्य बरोबर आहे, म्हणून रामाने परत चालायला हरकत नाही. भगवंत विचारतात, गुरुदेव, बाबांच्या वचनाची काय अवस्था आहे? बाबांची प्रतिज्ञा मी कधी असत्य करणार नाही. लक्ष्मी चंद्रादपे यादवा हिमवान वा हिमम तेजत अति यात सागरो वेलाम न प्रतिज्ञा महम पितुः. आता वैतागलेले भरत म्हणतात, ठीक आहे, तू असे वागतोस ना, मी तुझ्या दाराशी बसून आमरण पोषण करणार. हा शेवटचा उपाय. भरताने शत्रुघ्नाला असं नारायण सांगितले. भरत प्रभूंच्या पर्णकुटीच्या दारात प्राण जाईपर्यंत उपोषणाला बसले. या प्रभू म्हणतात, भरता जरा थांब, अशा प्रकारे जे करतो आहे त्याला शास्त्राचा काही आधार आहे का? उपवास करून एखाद्याच्या दारात धरणे धरून न्याय मागण्याचा अधिकार तुला नाही, तो अधिकार केवळ तिघांना असतो. कोण? एखाद्या दरिद्री ब्राह्मणाला हा अधिकार आहे, एखाद्या स्त्रीला अधिकार आहे, एखाद्या सैन्याशी व्यक्तीला अधिकार आहे. ज्याच्याकडे काहीच नाही अशा व्यक्तीने एखाद्या ठिकाणी उपवास करून आपल्यावर अन्याय झाला असेल तर धरणे धरून न्याय मागावा, हे योग्य आहे. तू सैन्याशी नाही, स्त्री नाही, दरिद्री ब्राह्मण नाही, तू कशासाठी उपोषणाला बसतो? भरत, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या दारावर धरणे धरायचे असते त्याला काहीतरी दोष असावा लागतो. माझा काय दोष? माझे काय चुकले तू सांग मला, अन्यथा माझ्या दारात उपोषणाला बसल्याचे तुला पातक लागेल की नाही, ते वशिष्ठांना विचार. भरताचा शेवटचा बाणही व्यर्थ गेला, त्यामुळे तो गप्प बसला. आता काय करावे? कारण भरताच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या युक्त्या संपल्या. बुद्धिवादाने किंवा युक्तिवादाने भरतरामांना जिंकू शकले नाहीत. पाहता पाहता श्री भरत एखाद्या पाडसासारखे भगवंताच्या चरणी कोसळले. त्यांनी प्रभूचे पाय आणखी घट्ट धरले. दादा 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 म्हणून ते रडू लागले. श्री भरताच्या डोळ्यातील अश्रूंनी प्रभूचे पाय चिंब भिजले. भगवान त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवत म्हणतात, रडू नकोस भरता, रडू नकोस. ज्ञानेश्वर माऊलीने क्षमेने वर्णन आणि आक्रोशे क्षमा असे केले. कुणाही बद्दल कुठली चिडचिड न करता, चिडपड न करता, सहजपणे शांतपणे क्षमा भगवंताच्या श्रीमुखातून अनाक्रोश क्षमाच निघाली होती.
श्री भरताने अत्यंत व्याकुळतेने भगवंताच्या नेत्राकडे पाहिले. तो म्हणाला, दादा, मला धर्म कळत नाही, मला अधर्म कळत नाही, माझी बुद्धी चालत नाही, माझ्या सगळ्या युक्त्या संपल्या. मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. माझ्या धर्माचे रक्षण कर, मी चुकणार नाही असा सल्ला मला दे. मी काय करू ते तूच मला सांग. यानंतर भगवंताने सल्ला दिला. प्रभूंचे तोडगे सुद्धा अद्भुत आहेत. बोलताना प्रभूंच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहत आहेत. प्रभू म्हणतात, भरता, तुझ्या प्रेमाचा मी कधी अवमान करणार नाही. बाबांच्या पुढे केलेली प्रतिज्ञा सुद्धा मी मोडणार नाही. पण तुझ्यासारख्या प्रेमी भावाच्या प्रेमाचा अधिक्षेप मी करणार नाही. मी तुला एक गोष्ट सुचवतो. तू आता अयोध्येला परत जा. 14 वर्ष अयोध्येचे राज्य सांभाळ. 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी अयोध्येला येईन. त्या दिवशी एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला उपहार म्हणून जर तुम्हाला राज्य देणार असेल तर मी राज्याचा स्वीकार करेन. प्रभूने हे सांगितल्यावर भरताचा आनंद गगनात मावला. ते म्हणतात, माझा उदार बंधू, इतकी कृपा जर आपण मजवर केली आहे तर आणखी थोडीशी कृपा करा. ज्या ठिकाणी आपले दर्शन होईल त्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करण्याच्या निश्चयाने मी आलो. राज्याभिषेकाची सामग्री सुवर्णाच्या पादुका मी सोबत आणल्या आहेत. माझ्या पितृतुल्य बंधू, या पादुका आपण एक क्षणभरही आपणा चरणामध्ये धारण करा. नंतर प्रसाद म्हणून मला त्या द्या. माझ्या मस्तकावर मी त्या धारण करीन. अयोध्येच्या त्या महान गजराजावर मी त्या ठेवीन. हातामध्ये चौरी घेऊन पादुकांची सेवा करत अयोध्येपर्यंत जाईन. अयोध्येच्या सिंहासनावर त्या पादुकांचा अभिषेक होईल. 14 वर्ष राज्याचे दायित्व मी स्वीकारतो. स्वामी म्हणून नव्हे, सेवक म्हणून स्वीकारतो. मी नांदी ग्रामात राहीन. तुझ्यासारखेच माझे कुटीर असेल. जटा वल्कल धारण करून मी पादुकांची सेवा करेन. राज्यकारभार चालतच राहील. पण हे सगळे करायला मी फक्त 14 वर्षापर्यंत बांधलेलं आहे. 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत मी आपली वाट पाहीन. त्या दिवशी जर सूर्यास्तापर्यंत आपले आगमन येथे झाले नाही तर सूर्यनारायणाला प्रणाम करून मी हा देह अग्नीला अर्पण करीन. मी हा देह अग्नीला अर्पण करीन. बघा किती बंधू प्रेम. आता बघूया आपल्या द्या पादुका पुढच्या भागात. श्रवण करूया. या ठिकाणी आपला हा भाग संपला. श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. बोला जय श्रीराम.